आजकाल माझा नवरा खूप काळजीत दिसत होता. मला त्याच्या चेहऱ्यावर हसू बघूनही खूप दिवस झाले होते. तेच हसू जे पाहून मी वेडी झाले होते. पण आता माझ्या नवऱ्याला पाहून असे वाटायचे की जणू तो या जगातील सर्वात दुःखी व्यक्ती आहे. तशी आमची परिस्थितीही चांगली नव्हती. पण या परिस्थिती व्यतिरिक्त अजून काहीतरी गोष्ट होती ज्यामुळे तो इतका त्रासलेला राहायचा. माझा नवरा खूप देखणा होता. असे म्हटले जाते की क्वचितच पुरुष देखणे असतात. माझा नवराही तसाच होता. माझे नाव साक्षी आहे आणि माझ्या पतीचे नाव मनोज आहे. तो त्याच्या बहिणीला कॉलेजमधून घ्यायला यायचा आणि मी त्याला रोज बघायचे. माझी त्याच्या बहिणीशी मैत्री नव्हती कारण ती खूप रागीट आणि गर्विष्ठ मुलगी होती. पण मनोजवर माझं मन हरवलं होतं आणि मी पण त्याला आवडली कारण मी पण खूप सुंदर आहे. म्हणून आम्ही एकमेकांचे नंबर घेतले आणि बोलू लागलो. आमचे लग्न हे फिल्मी पद्धतीने पार पडले. जेव्हा माझ्या घरच्यांना माझ्या प्रेमाची माहिती मिळाली तेव्हा ते रागावले कारण मनोजला नोकरी नव्हती आणि त्याचे शिक्षणही पूर्ण झाले नव्हते. तो नुकताच मॅट्रिक झाला होता. आजकाल मॅट्रिक पासला नोकरी मिळत नाही हे सर्वांना माहीत आहे. मनोजची आई आणि बहीणही सावत्र होती आणि त्याचे वडील वारले होते. मनोजच्या सावत्र आईचा घरावर ताबा होता. माझे आई वडीलही गरीब होते आणि मनोजच्या आईची इच्छा होती की त्याने एका श्रीमंत मुलीशी लग्न करावे जी तिच्यासोबत हुंडा आणि संपत्ती घेऊन येईल. परंतु मनोजने माझ्याशी लग्न केले. माझ्या आई वडिलांनी तर माझ्यासोबत सगळे संबंध तोडून टाकले होते. त्यामुळे मनोजच्या सावत्र आईच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. घर मनोजच्या वडिलांचे होते म्हणून त्यांनी आम्हाला घराचा वरचा भाग राहायला दिला, जिथे फक्त एक खोली आणि एक बाथरूम होते. याशिवाय आमच्याकडे काहीच नव्हते. आम्ही जमिनीवरच झोपायचो. मी मनोजच्या खांद्यावर डोकं ठेवायचे आणि तो जमिनीवर झोपायचा. आमच्याकडे जेवायला ताटही नव्हते. मनोज बाहेरून खायला आणायचा आणि आम्ही त्यातच खायचो. पिण्याच्या पाण्यासाठी एकच बाटली होती आणि आम्ही टाकीतलंच पाणी पित होतो. मी अशा परिस्थितीत कधीच राहिले नव्हते. त्यामुळे मला हे सर्व खूप विचित्र वाटत होते. मी एकटीच रडत बसायचे. मनोज खूप मेहनत करू लागला, पण तरीही त्याला फक्त अन्न आणि पाणीशिवाय काही मिळत नव्हते. आमची परिस्थिती खूप वाईट होती. मनोज पण खूप निराश झाला होता. मी BA केले होते म्हणून मला कुठल्याही शाळेत नोकरी मिळू शकली असती. पण सध्या माझ्याकडे तिथे घालायला कपडेही नव्हते. मी गेले असते तर त्यांनी मला भिकारी समजले असते आणि जवळपास कोणती शाळाही नव्हती. एके दिवशी समोरची बाई तिच्या घरात ब्लँकेट धुत होती म्हणून मी तिला मदत करायला गेले तर तिने मला 300 रुपये आणि एक वेळेचं जेवण दिलं आणि मी तिच्याकडून 2 ताटही मागितले. पण याच मुद्द्यावरून मनोजने पहिल्यांदा माझ्याशी भांडण केले आणि रागातच म्हणाला, आता तू लोकांच्या घरी मोलकरीण बनणार का? मी काय मेलो आहे का? यावर मी पण रागाने म्हणाले, मग काय करू? काय उपयोग तू जिवंत राहून? घरात खायला भांडही नाही. तू मजदूर हो आणि मी मोलकरीण होईन. याशिवाय दुसरा पर्यायच नाही. यासाठीच तर आपण लग्न केले. ही आपल्या प्रेमाची शिक्षा आहे जी आपल्याला आता आयुष्यभर सहन करावीच लागेल. माझं बोलणं ऐकून मनोज गप्प झाला. काही क्षण माझ्याकडे पाहत राहिला आणि मग घराबाहेर पडला. नंतर मला माझ्या कृत्याबद्दल पश्चाताप झाला. रात्रीचे 2 वाजले होते आणि तो अजूनही घरी आला नव्हता. मला वाटले की तो माझ्यावर रागवला आहे. मी खूप अस्वस्थ झाले होते. आम्ही आमचे मोबाईलही विकले होते म्हणून मी त्याच्याशी संपर्कही साधू शकत नव्हते. शेवटी मी रडायला लागले. मनोज घरी आला तेव्हा सकाळ झाली होती. मी रडतच त्याला प्रश्न विचारू लागले की कुठे होतास? एवढा वेळ का लागला? सगळं ठीक आहे ना? तो उत्तर देत नव्हता. तो फक्त जमिनीवर आडवा झाला आणि मलाही बसण्याचा इशारा केला. मी माफी मागितली पण तो रागवलेला दिसत नव्हता. त्याने माझे अश्रू पुसले आणि माझ्या तळहातावर काहीतरी ठेवले. जेव्हा मी ते पाहिले तेव्हा मला आश्चर्य वाटले. ते एकूण 8,000 रुपये होते. मला वाटले की त्याने ते पैसे कोणाकडून तरी उधार घेतले आहे. मी विचारले असता तो म्हणाला की त्याने ते पैसे उधार आणलेले नाही आणि डोळे मिटून झोपी गेला. मी पुन्हा त्याला विचारण्याचा प्रयत्न केला पण त्याने उत्तर दिले नाही. मनोजची अवस्था काहीशी विचित्र होती म्हणून मीही काही प्रश्न न विचारता त्याच्या खांद्यावर डोके ठेवून झोपी गेले. दुसऱ्या दिवशी आम्ही स्वतःसाठी एक खाट आणि एक पलंग सुद्धा विकत घेतला. वापरण्यासाठी 2-4 भांडी आणि 2 जोडे कपडे, खाण्यापिण्याचे पदार्थ घेतले आणि पैसे संपले. देवाची कृपा म्हणून आता आमच्याकडे 3-3 जोडे कपडे, झोपण्यासाठी खाट, डोक्याला विश्रांती देण्यासाठी उशी, अंगावर झाकण्यासाठी एक चादरही होती. मी मनोजला विचारले की हे पैसे कुठून आले? तो म्हणाला, जास्त प्रश्न विचारू नको. हे माझे काम आहे, तुझे नाही.
आता हे पैसे येत राहतील आणि सर्व काही ठीक होईल. हे पैसे त्याने कुठून तरी उधार घेतल्याची मला अजूनही खात्री होती. आम्ही यापूर्वीही अनेक लोकांकडून पैसे घेतले होते. अनेकदा त्याने त्याच्या मित्रांकडूनही पैसे घेतले होते. म्हणून मी गप्प बसले, कारण विचारल्यावरही तो मला काही सांगत नव्हता. मी मनोजचे कपडे धुतले तेव्हा कपड्यात मला एक जांभळा रंगाचा रुमाल मिळाला. मी माझ्या नवऱ्याला विचारले की हा रुमाल तुला कुठून मिळाला? हे ऐकून तो जरा काळजीत पडला आणि विचार करून म्हणाला की मला हा रुमाल सापडला आहे. तो धू आणि माझ्या कपड्यांमध्ये परत ठेव आणि इतर आवश्यक गोष्टींची यादी तयार कर. आता आपण हळूहळू आवश्यक गोष्टी घेऊन या घराला घर बनवू. मी म्हणाले, पण हे सगळं करायला पैसे कुठून येणार? यावर त्याने सांगितले की पैसे जिथून आले होते तिथून परत येतील. मी म्हणाले ठीक आहे. आणि त्यानेही मला सांगितले की आता तुला कोणाच्या तरी घरी जाऊन काम करायची, कोणाकडून पैसे मागायची गरज नाही. असे केले तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नाही, असे तो रागाने म्हणाला. पण मला वाईट वाटले नाही. दुसऱ्या दिवशी मनोज पुन्हा त्या जांभळ्या रंगाचा रुमाल घेऊन घराबाहेर पडला आणि सकाळचा प्रकाश पसरल्यावर तो परत आला. आजही मी त्याच्या काळजीत होते तेव्हा तो म्हणाला की मी तुला सांगायला विसरलो की मी रोज रात्री घरी येणार नाही. तुला काळजी करण्याची गरज नाही. आणि त्याने मला पुन्हा 10,000 रुपये दिले. मी काही बोलू लागले तेव्हा तो काही प्रश्न विचारू नको असे म्हणाला आणि झोपी गेला. मग मला काही वेळ झोपच आली नाही. मी ते पैसे पुन्हा पुन्हा बघायचे की हे पैसे आमच्या घरात कसे आले माहीत नाही. मनात विलक्षण विचार येत होते. सकाळी आम्ही आणखी काही घरगुती वस्तू घेतल्या आणि आता मी घरीच जेवण बनवू लागले. असेच दिवस जात होते. घरातील कामे पूर्ण होत होती. पण माझ्या नवऱ्याच्या चेहऱ्यावरून शांतता आणि आनंद नाहीसा होत असल्याचं मला हळूहळू लक्षात येत होतं. त्याशिवाय एक गोष्ट फार विचित्र होती की इतक्या दिवसात त्याने माझ्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही. आता आमची परिस्थिती बरी होत चालली होती. या अर्थाने आता त्याचं टेन्शन संपायला हवं होतं. एका दिवसात 10 ते 12,000 रुपये कमवता येतील अशी नोकरी त्याला मिळाली होती. तर मग टेन्शन कशाला? मी काही पैसे वाचवायलाही सुरुवात केली होती, कारण वाईट वेळ कधी येईल हे कळत नाही. एक दिवस रात्र झाली आणि मी पाहिले की मनोज विचित्र प्रकारचे आवाज काढत होता. खरं तर तो अर्ध्या तासांपूर्वी आला होता आणि येताच तो गाढ झोपी गेला होता. पण त्याच्या शरीराच्या कुठल्या तरी भागात तीव्र वेदना होत असल्याचं मला जाणवत होतं. मी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो अर्धा झोपेत होता. मी म्हणाले की काय झालं आहे? तो फक्त म्हणाला की माझे पाय खूप दुखत आहेत. मी त्याचे पाय दाबू लागले आणि तो गाढ झोपी गेला. तो कोणते काम करत होता ज्यामुळे तो इतका थकला होता हे मला समजतच नव्हते. मला वाटले की कदाचित तो खूप कष्टाचे काम करत असेल. पण हे कसले कठोर परिश्रम होते जे फक्त रात्रीच केले जायचे आणि कोणत्याही मजुराला एवढे पैसे कोणीच देत नाही. मी पुन्हा विचारण्याचा प्रयत्न केला असता त्याने मला शिवीगाळ करून माझ्याशी भांडण केले आणि म्हणाला की तू कधी कोणत्या गोष्टीवर खुश होते की नाही? हे सर्व काही मी तुझ्यासाठीच करत आहे, तुझ्या घराला घर बनवायला. माझ्या जिवंत असण्यात काही अर्थ नाही असं म्हणणारी तूच होतीस ना? आता तू शांतपणे घरी बस आणि माझ्या जिवंतपणाचा लाभ घे. तू मला पुन्हा पुन्हा प्रश्न का विचारतेस? यावर मी म्हटलं की तू माझ्यापासून दूर का पळतोयस? मी काय चूक केली आहे? तू तर स्वतःसाठी दुसरी खाट पण आणली आहे. आता तू माझ्यासोबत झोपतही नाही. यावर तो थोडा वेळ गप्प राहून म्हणाला की माझी तशी काही इच्छा होत नाही. हे ऐकून मला खूप वाईट वाटले. आम्ही एकमेकांना ओळखत नसल्यासारखे एकाच खोलीत राहत होतो. मला हे समजतच नव्हते की माझ्या नवऱ्याला माझ्यापासून असा कोणता त्रास आहे की तो आता माझ्याकडे ढुंकूनही पाहत नाही. इतक्या दिवसात आम्ही एकमेकांशी प्रेमाने किंवा आपुलकीनेही बोललो नव्हतो. आमच्या लग्नाला फारसा वेळही गेला नव्हता. ज्या प्रकारे आम्ही एकमेकांना साध्य केले आणि ज्या प्रकारे आम्ही एकमेकांबद्दल वेडे होतो त्यानुसार आम्हाला एकमेकांशी चांगले बोलण्याचाही अधिकार नव्हता का? पण माझ्या पतीने तर मला असे धुतकारले होते जसे काही माझे सर्व प्रेम त्याच्या हृदयातून निघून गेले आहे. एका रात्री काहीतरी विचित्र घडले. मी माझ्या पतीला रडताना ऐकले. तो माझ्यापासून तोंड फिरवून त्याच्या कॉटवर झोपला होता आणि हळूच रडत होता. सुरुवातीला मला वाटलं कदाचित हा माझा भास असेल, पण तो खरंच रडत होता. कोणताही माणूस असाच विनाकारण रडत नाही. त्याला कशाचा तरी पश्चाताप होत असल्यासारखा तो रडत होता. मी त्याला विचारलं नाही कारण तो माझ्यापासून गुपचूप रडत होता. मी सकाळी त्याला विचारले की तू रात्री रडत होतास का?
तर तो म्हणाला की कदाचित मी झोपेत रडत असेल, कारण मी माझ्या आईला स्वप्नात पाहिले होते. एक दिवस आम्ही बाजारातून परत येत असताना माझ्या सावत्र सासूबाईंनी आम्हाला पाहिले आणि मनोजला म्हणाल्या की तुम्ही लोक मोठ्या नोटा छापत आहात. तू तुझ्या सुंदर बायकोला कामाला लावलेस की काय? मनोजला त्याच्या सावत्र आईच्या कृत्याचा खूप राग यायचा. त्यांनी आमचे किती वाईट केले होते. हे घर मनोजचे होते, तसेच व्यवसाय पण त्याचाच होता, पण त्याच्या सावत्र आईने ते ताब्यात घेतले होते आणि त्यांच्या बाजूला नातेवाईकांना सामावून घेतले होते. मनोजने तिच्या विरुद्ध कोणतेही पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला तर ती म्हणायची की आम्ही दोघी असहाय्य आहोत आणि हा आमच्यावर अत्याचार करू इच्छितो. याला आम्हाला रस्त्यावर फेकायचे आहे. आम्ही काय करायचे? त्यांचे बोलणे ऐकून सर्व नातेवाईक आणि परिसरातील लोकांनीही त्यांचीच बाजू घेतली आणि मनोजला म्हणाले की तुझा बाप मेला आहे आणि तू तुझ्या आई बहिणींशी असे वागतोस, याची तुला लाज नाही वाटत का? मनोजने सर्वस्व देवावर सोडले होते. तो म्हणाला की त्यांना जे करायचे आहे ते करू द्या, जे माझ्या नशिबात असेल ते मला मिळेल. त्याने आज आईला उत्तर दिले नाही आणि माझा हात धरून तो वर आला. आमच्या घराकडे जाणारा मार्गही वेगळा होता. एक दिवस मी स्वतः जाऊन मनोज जवळ बसले. मी त्याचा हात हातात धरला. मला त्याला मिठी मारायची होती, त्याच्याशी प्रेम आणि आपुलकीबद्दल बोलायचे होते. तेव्हा त्याने मला प्रत्यक्षात ढकललं. आता मला खूप राग आला होता आणि माझा धीर सुटला होता. मी म्हणाले की माझी काय चूक झालीये? मी तुझ्याशी काही विश्वासघात केला आहे का? तू माझ्यापासून असे पळत आहे जसे की तुला माझ्या शरीराचा वास येतो. तो म्हणाला, मला तुझ्या अंगाचा वास येत नाही, पण तुला माझ्या अंगाचा वास येत नाही का? मी म्हणाले, तुला काय झाले आहे? तुला असे का वाटते? यावर मनोज म्हणाला की जर तुला कधी कळलं की माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे तर तू मला माफ करशील का? मी म्हणाले, तुझी काय चूक झाली? असं बोलून मला घाबरवू नकोस. जे काही आहे ते स्पष्ट सांग. मी तुझी पत्नी आहे. मला सर्व काही जाणून घेण्याचा अधिकार आहे. यावर तो म्हणाला, तू माझी पत्नी आहेस. तुला सर्व काही जाणून घेण्याचा अधिकार आहे. तू माझ्या सुखदुःखाची साथी आहेस, पण मी तुला काहीच सांगू शकत नाही. असे सांगून तो झोपी गेला. सकाळ झाली तेव्हा मी पाहिले की मनोज बेशुद्ध पडलेला होता. मी खूप काळजीत पडले आणि पटकन रिक्षा घेऊन आले आणि त्याला डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनीही सांगितले की तो खूप तणावाखाली आहे. काही कारणामुळे तो त्रस्त आहे आणि खूप अशक्तही झाला आहे. त्याच्या खाण्यापिण्याची काळजी घ्या. एक गोष्ट फार विचित्र होती की माझा नवरा जेव्हा जेव्हा कामावर जायचा तेव्हा तो जांभळा रुमाल सोबत घेऊन जायचा. मी तो रुमाल लपवून ठेवला तर रुमाल कुठे गेला म्हणून तो ओरडायचा आणि म्हणायचा की रुमाल शोध. मी त्याच्याशिवाय कामावर जाऊ शकत नाही. शेवटी रुमाल आणि कामाचा काय संबंध होता? मनोजची प्रकृती दिवसेंदिवस ढासळू लागली होती. मी त्याला गच्चीतून पाहत राहायचे. तो मुख्य रस्त्याकडे वळायचा आणि त्यानंतर तो रस्ता मुख्य चौक आणि मुख्य बाजाराकडे जायचा. तो अशा ठिकाणी जायचा जिथे मोठमोठी हॉटेल्स बांधलेली होती, पण तिथे ना कुठले ऑफिस होते ना कुठला कारखाना. एक दिवस मनोजची तब्येत खूप खराब झाली होती. तो शुद्धीवरही नव्हता. मी त्याला औषधं दिले तेव्हा तो शांतपणे झोपला आणि मी खरं काय ते बघण्यासाठी तो जांभळा रुमाल घेऊन त्या ठिकाणी गेले ज्या ठिकाणी तो जायचा. हा मोकळा रस्ता असून येथे वाहने ये जा करत असल्याचे मी पाहिले. कुठे जायचे मला समजत नव्हते, म्हणून मी घरी परत जाऊ लागले. तेव्हा मला दिसले की तसाच जांभळा रुमाल दुसऱ्या माणसाच्याही हातात होता आणि तोही रस्त्याकडे बघत होता. मला काहीच समजत नव्हते, पण मी पण हातात रुमाल धरून रस्त्याच्या कडेला उभे राहिले. दुसरा माणूस त्याच्या हातात जांभळ्या रंगाचा रुमाल असल्याचे स्पष्ट करत होता. मी पण तेच करायला लागले. काही वेळाने एक कार माझ्याजवळ येऊन थांबली. त्या गाडीत फक्त एकच महिला बसली होती, जिने माझ्याकडे बघितले आणि मला खिडकीजवळ येण्यास सांगितले. ती म्हणाली, तुझ्या हातात हा जांभळा रुमाल का आहे? मला तिचा प्रश्न समजला नाही. तेवढ्यात ती बाई हसायला लागली आणि म्हणाली, तुला हा रुमाल कोणी दिला? इथे रोज उभा असणारा माणूस कुठे आहे? मी म्हणाले, तुम्ही कोणत्या व्यक्तीबद्दल बोलत आहात? असे मी विचारताच ती म्हणाली की या बाजूला हा रुमाल घेऊन जो माणूस उभा राहतो तो कुठे आहे? मी म्हणाले, कोण, मनोज? ती म्हणाली, हो, मी मनोजबद्दलच बोलत आहे. मग मी तिला मनोजच्या तब्येतीबद्दल सांगितले तर ती म्हणाली, अरे, तो आजारी आहे. ठीक आहे, त्याच्या उपचारासाठी थोडे पैसे घे. तिने 10-12 हजार रुपये दिले. मी म्हणाले, हे पैसे मी कसे घेऊ शकते? यावर ती म्हणाली,
की तू काळजी करू नको, मी मनोज सोबत हिशोब बरोबर करेन. मी विचारले की तुम्ही त्याला कसे ओळखतात. यावर ती म्हणाली की आधी तू कोण आहेस ते सांग. मी म्हटलं की मी मनोजची बायको आहे. यावर ती पुन्हा हसायला लागली. ती म्हणू लागली की मग मला विचारू नको की मी त्याला कसे ओळखते. हे पैसे त्याला दे आणि त्याला सांग की कोको तुला खूप मिस करत आहे. ती महिला तिथून निघून गेली. पण थोड्या वेळाने समोरचे दृश्य पाहून मला सगळा प्रकार समजला. कारण समोर उभा असलेला माणूस रुमाल हलवत होता. तेव्हा त्याच्या समोर देखील एक कार थांबली होती, ज्यामध्ये एक सुंदर स्त्री होती आणि तो हसत तिच्यासोबत गाडीत बसून निघून गेला. मला सगळा प्रकार समजला होता. माझे पती तेच काम करत होते जे काही महिला मजबुरीने करतात आणि आता पुरुषांनी देखील हे काम सुरू केले होते. कारण माझे पती खूप देखणे होते. मी तिथे जमिनीवर बसले आणि ढसाढसा रडायला लागले आणि घरी पोहोचेपर्यंत मी एका जिवंत प्रेतासारखे झाले होते. जेव्हा मनोज शुद्धीवर आला तेव्हा तो माझी वाट पाहत उभा होता आणि माझी अवस्था पाहून कदाचित त्याला सगळे काही समजले होते. मी त्याच्या हातावर पैसे ठेवले आणि म्हणाले की कोको तुला खूप मिस करते आहे. हे ऐकून त्याने मान खाली घातली. मी तिथून पुढे निघू लागले तेव्हा त्याने माझा हात धरला आणि म्हणाला, मला माफ कर, माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता. मी म्हणाले की जर तुझे माझ्यावर प्रेम आहे आणि जर तुला तुझ्या जीवनात मला ठेवायचे आहे तर हे काम पुन्हा करू नकोस. त्याने मला मिठी मारली आणि म्हणाला, मी शपथ घेतो की मी हे काम करणार नाही. असं म्हणत तो रडत होता आणि मग मी पण रडू लागले. त्याचा दोष नव्हता, तो सुद्धा लाचार होता. पण त्यानंतर मी त्याला साथ देईन असे वचन दिले आणि त्याने सुद्धा हे काम पुन्हा करणार नाही असे वचन दिले. काही दिवसांनी मला माझ्या सासऱ्यांचे मृत्यूपत्र सापडले, ज्यामध्ये हे सर्व मनोजच्या नावावर असल्याचे स्पष्ट लिहिले होते. कदाचित आम्ही भाग्यवान होतो म्हणून आम्ही वकिलांशी संपर्क साधून घर आणि व्यवसायात आमचा हिस्सा मिळवला होता. त्यानंतर आम्ही ही जागा सोडली आणि स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू केला. आता या विषयावर आम्ही कधीच बोलत नाही आणि असे वागतो जसे की हे सर्व कधी घडलेच नाही. तर मित्रांनो, स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा. आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो. आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.